मॉर्निंग फ्रेंड्स. आज परत जोरात पाऊस झालेला आहे. तर आता पावसात बघूया काय काय भाजी निघते आपल्या गार्डनिंग करताना हे मात्र कळलंय हा, ऊन असो किंवा पाऊस असो आपल्या शेतकरी बांधवांना खूप कष्ट करावं लागतं, तेव्हा कुठं पीक हाती लागतं. आता बघा या अवेळी पावसामुळे सगळीकडे चिखल पाणी पाणीच झालंय, पण जर मी वेळेवरही शेंगा नाही काढल्या तर हाताला नाही मिळणार. बागेच्या बाहेर येऊन इथं मी हे गोसावळ काढतीये, दाखवते तुम्हाला. हे बघा किती छान गोसावळ झालंय. आणि हे बघा इथंही आहे. कारल्याचा वेल सुंदर आलाय, पण अजून कारली नाही आली. एकदम छोटी 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 आहे. दुधी भोपळ्याचा किती छान पसरला मांडवावर सगळं. कारल्याची बी आम्ही घातले, जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला नक्की दाखवते. इथं मांडव घालणार आहे आता कारल्याच्या वेलांचा अजूनही. हे बघा छोटे छोटे कोंब येऊन रोपं दिसतंय पहा. आता इथं मांडव घातला की छान दिसेल. आणि काल कुणीतरी विचारलं होतं की आम्हाला बीटरूटचे बी दाखवा, तर नाही, आम्ही रोपं आणली होती बरं का त्याची. जसं मी सांगितलं इथं रोपाची जुडी मिळती बाजारात आठवडी. हे बघा टोमॅटो काढून इथं मिरचीची रोपं लावली आहेत. आम्ही नवीन रोपं आणली होती बाजारातून. हे बघा. आणि इथं एक बऱ्याच दिवसांनी एक टोमॅटो मिळतोय, तो मी तोडते. ककडीच्या वेलाला हे पहा फुलं भरपूर आली आहेत, पण अजून ककडी नाही. पहा ढगातून सूर्य महाराजांनी दर्शन दिलेलं आहे. आणि उन्हाळा कडक होता तेव्हा येत होत्या ह्या ककडी. उन्हाळा असू दे नाही तर पावसाळा, वांगी आपली येतच राहतात. माझ्या चपलामध्ये चिखल बघा. आत्तापुरती भाजी घेऊन चालली आहे, भेंडी गवारी नंतर काढते. तर पहा थोडंफार फळ येतं. कधी कधी कंटिन्युअस भाजी मिळत नाही आपल्याला, थोडी विश्रांतीचा काळ असतो. वांगी गवारी आणि भेंडी खूप आहे. तर हे आजचं हार्वेस्ट.